एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन क्लिक करा। प्रणिती शिंदेंचा मॉर्निंग वॉक वेळी सोलापूरकरांशी संवाद, भाजपाच्या अनागोंदी कारभारावर साधला निशाण। सोलापूर महानगरपालिकेवर तसेच केंद्रात एक हाती 10 वर्षे सत्ता असताना देखील भाजपला विकास साधता आला नाही। सगळीकडे भाजपाचा भोंगळ कारभार सुरू असल्याची टीका सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केली। प्रणिती यांनी आज शुक्रवारी सकाळी सोलापूर महापालिकेच्या आवारात मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या, तसेच त्या समस्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली। यावेळी बोलताना प्रणिती म्हणाल्या, महापालिकेचा कार्यकाळ संपून 2 वर्षे झाली, अद्याप निवडणुकीचा पत्ता नाही। प्रशासक नेमले गेले आहेत, त्यामुळे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे। पाण्याच्या नियोजनाचा तर बोजवारा उडाला आहे। शहरात 8 दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे, ते देखील पाणी अशुद्ध आहे। हद्दवाढ तसेच पूर्व भागात तर रात्री 1 ते 2 वाजता अचानक पाणी सोडले जाते, त्यामुळे येथील नागरिकांना पाण्यासाठी रात्र जागून काढावी लागत आहे। रोजगाराचा प्रश्न गंभीर आहे, विमानसेवेचा पत्ता नाही, उद्याच विमान लँड करणार असल्याचा आव आणत घाई गडबडीत चिमणी पाडली। तेव्हाच मी म्हटले होते, पुढील 6 महिने विमानसेवा सुरू होणार नाही। आता 7 महिने होत आले असल्याचा टोला देखील प्रणिती शिंदे यांनी यावेळी लगावला। सोलापूर महानगरपालिकेचा उपक्रम असलेल्या परिवहन सेवेचा बोजवारा उडाला आहे। भाजपचे लोक फक्त आश्वासन देतात, त्यांची पूर्तता करत नाहीत। आता तर भाजपचे लोक उघडपणे संविधान बदलण्याची भाषा करत आहेत। ही गंभीर बाब आहे। आपली लोकशाही धोक्यात आहे, त्यामुळे महाविकास आघाडीला निवडून द्या, असे आवाहन प्रणिती यांनी यावेळी केले।